वायफळे गावात हत्येचा थरार, तलवारीने टोळक्याचे सपासप वार। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्व वैमन सायातून काल संध्याकाळी 6 जणांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला झाला असून यातील एक तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर जखमी झाले आहे। वायफळे गावातील बस स्थानक चौक व दलित वस्तीत हा प्रकार घडला आहे। हल्ल्यातील जखमींवर भिवघाट येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके वय 24 वर्ष या युवकाचा मृत्यू झाला। संजय दामू फाळके, जयश्री संजय फाळके, सिकंदर असलम शिकलगार, आदित्य गजानन साठे, आशिष गजानन साठे ही हल्ल्यातील जखमींची नावे आहेत। या हल्ल्यातील मुख्य आरोपी हा बरेच वर्षापासून पुणे येथे राहिला असून रेकॉर्डवरचा आरोपी आहे। त्याच्या तपासासाठी विविध पथके तयार करण्यात आली असून ती आरोपीच्या मार्गावर आहेत। वायफळे गावात शांतता असून योग्य बंदोबस्त ठेवला असून परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे। वायफळे येथील फाळके कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून किरकोळ कारणावरून वाद सुरू आहेत। याच वादातून या कुटुंबामध्ये बऱ्याच वेळेला भांडणे झाली होती। भांडणाचे पर्यावरण अनेक वेळा मारामारीत झालेले होते। दोन्ही कुटुंबातील एकमेकांवर यापूर्वीही धारदार शस्त्राने हल्ले झालेले आहेत। या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते। गेल्या काही वर्षात दोन्ही कुटुंबामधील हा वाद चिघळत चालला होता। तासगावच्या वायफळे गावात नेमकं काय घडलं? गुरुवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान 10 ते 12 जणांचे टोळके दुचाकीवरून वायफळे येथील बसस्थानक चौकात आले। त्या ठिकाणी उभे असणाऱ्या ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याच्यावर या टोळक्याने हल्ला चढवला। त्याच्यासोबत आदित्य व आशिष साठे ही त्यांच्या मामाची 2 मुले होती। या दोघांवरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। आदित्य व आशिष गंभीर जखमी अवस्थेत बसस्थानक चौकातच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, तर रोहित हा आपल्या घराकडे पळून जाण्यास यशस्वी झाला। दरम्यान बसस्थानक चौकात बसलेल्या सिकंदर शिकलगार याच्यावरही या टोळक्याने विनाकारण हल्ला केला। खांद्याला गंभीर जखम झालेली आहे। दरम्यान आदित्य व आशिष यांच्यावर हल्ला केल्यानंतर ही टोळके भर चौकात नंग्या तलवारी नाचवत रोहित फाळके याच्या घराकडे गेली। यावेळी घरासमोर रोहित याच्यावर हल्ला चढवला। याचवेळी रोहितचे वडील संजय आणि जयश्री यांमध्ये आल्या। त्यांनीही या टोळक्याने धारदार शस्त्राने मारहाण केली। सर्वच जण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते। त्यानंतर या टोळीने मोटारसायकलवरून धूम ठोकली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांनी वायफळे येथे धाव घेतली। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत फिर्याद घेण्याचे काम सुरू होते, तर हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना झालेली होती। दरम्यान भर चौकात सिनेस्टाईल पद्धतीने झालेल्या या हल्ल्यामुळे वायफळे येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी गावात बंदोबस्त तैनात केलेला आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।